मित्रांनो, मी आज तुम्हाला दोन इंग्रजी शब्दांच्या अर्थांचा फरक सांगणार आहे, जे दोन शब्द मी फळ्यावर लिहिले आहेत. फर्स्ट कॉलममध्ये आहे गुड, सेकंड कॉलममध्ये आहे गुड्स. मित्रांनो, हे दोन्ही शब्द दिसायला सारखे आहेत, परंतु यांच्या अर्थामध्ये फरक आहे आणि प्रत्येकजण या शब्दाच्या अर्थामध्ये गोंधळून जातो. प्रत्येकजण या शब्दाला चांगला म्हणतो. गुडचा अर्थ चांगला, गुडचा अर्थ चांगला. मित्रांनो, मी विद्यार्थ्याला विचारलं आणि गाडी ड्रायव्हरला पण विचारलं. त्याने दोघांनी या शब्दांचा अर्थ चांगलाच सांगितलं. त्यांना या दोघांमधील शब्दांच्या अर्थामधील फरक माहीत नव्हता. म्हणूनच मी हा व्हिडिओ शूट केला आहे, कारण आपल्यालासुद्धा या दोन शब्दांचा अर्थ माहीत नसल्यामुळे काही जणांना माहिती असू शकतो, परंतु बऱ्याच जणांना या दोन शब्दांचा अर्थ माहीत नाही. म्हणूनच मी आज हा फरक स्पष्ट करत आहे. मित्रांनो, पहिल्या गुडचा अर्थ आहे चांगला, दुसऱ्या गुडचा अर्थ आहे माल. आपण प्रत्येकाला विशेषण लावतो, जसं की चांगला मुलगा. इंग्रजीमध्ये आपण त्याला अ गुड बॉय म्हणतो. तसं या गुड्सचं होत नाही. या गुडचा अर्थ माल होतो. म्हणून गुड्स कॅरियर, चांगला वाहणारा असं आपण म्हणू शकत नाही, कारण गुड्स कॅरियर म्हणजे माल वाहणारा, माल वाहतूक करणारा असा याचा अर्थ होतो. मित्रांनो, पहिला गुड हा ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजे विशेषण आहे. आपण कोणालाही विशेषण लावतो, काळा, गोरा, तसंच ह्या क्वालिटी विशेषण आहे. गुड बॉय, ब्लॅक बॉय, बॅड बॉय असं आपण म्हणत असतो. अशा प्रकारचे ते विशेषण आहे गुड. दुसरा जो आहे गुड्स हा नाऊन आहे, जो मालाशी संबंधित आहे. कोणताही माल यामध्ये येऊ शकतो, म्हणून हा कॉमन नाऊन आहे. गुड्स, तुमचं टूथपेस्ट असू द्या, साबण असू द्या, कोणताही माल असू द्या, या सगळ्याच मालाला आपण माल म्हणतो. म्हणून इंग्रजीमध्ये यालासुद्धा आपण गुड्स म्हणतो. म्हणून या गुड्सचा अर्थ चांगला होत नाही, हे लक्षात असू द्या. मित्रांनो, या दोन शब्दांचा फरक मी तुम्हाला सांगितलेला आहे. गुड ही विशेषण आहे, गुड्स ही नाऊन आहे, कॉमन नाऊन आहे. मित्रांनो, आपल्यालाही या दोन शब्दांचा अर्थ कळाला असेल. धन्यवाद मित्रांनो.